अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल या ठिकाणी भीषण अपघात झालाय। 6 तासात 3 वेगवेगळे अपघात झाले असून 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी सोपान भगत हे घटनास्थळावरून माहिती देत आहेत। नगर छत्रपती संभाजी महामार्गावरती पांढरी पूल या ठिकाणी 8 दिवसापूर्वी एका खड्डे बुजवणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला होता। ती घटना ताजी असतानाच पुन्हा आज रात्री 12:30च्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला। असे लगातार 6 तासामध्ये 3 गंभीर असे भीषण अपघात या ठिकाणी झाले। या ठिकाणी माझ्यासोबत आहेत जी घटना घडली, जे अपघात झाला या ठिकाणी कायमस्वरूपीच या गावातील खोसपुरी असतील किंवा पांढरी पूल वांजोळी या भागातील व्यावसायिक असतील, ग्रामस्थ असतील, नेहमी मदत करतात। अपघातस्थळी त्या ठिकाणी धावून जाऊन अपघातग्रस्त जे रुग्ण असतात यांना हॉस्पिटलमध्ये पाठवणं, गाड्या जी वाहतूक आहे सुरळीत करणं हे काम नेहमीच करणं। माझ्यासोबत आदिनाथ काळे आहेत, हे या ठिकाणचे व्यावसायिक आहेत। तर नेमकं ही घटना कशी घडली आणि किती वाजता घडली? रात्री सुमारे 12:20 दरम्यान फार मोठा एक आवाज आला। वाडी वस्तीवर आवाज होईल असा मोठा आवाज झाल्याने आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो। त्या एक ट्रेलर क्रेन घेऊन चाललेला होता, त्याला हा जो ट्रक आहे याने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळं हा अपघात झाला। आणि अपघात इतका भयान होता की तो ड्रायव्हरचं अक्षरशः केबिनचा चक्काचूर झाला। आणि मग त्या ड्रायव्हरला इथल्या स्थानिक नागरिकांनी, आम्ही ग्रामस्थांनी मिळून त्या ड्रायव्हरला, त्या क्लिनरला सुखरूप बाहेर काढलं, ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ॲम्ब्युलन्समधून त्याला दवाखान्यात पाठवलं। त्याच्यानंतर पुन्हा साधारण 5 वाजेच्या सुमारास पुन्हा एक मोठा आवाज झाला की त्या आवाजाने हा जो कंटेनर जो आहे हा या हॉटेलमध्ये घुसला आणि हार्डवेअरच्या दुकानामध्ये आणि त्यांनी एक भाजीपाल्याची एक गाडी पण उडवली। ती गाडी रोडवर नगर बरं, ठीक आहे। तर माझ्यासोबत नगर तालुक्याचे भाजप उपाध्यक्ष आणि खोसपुरीचे माजी सरपंच आहेत सोमनाथ हारेर। तर आपण वारंवार या ठिकाणी अपघात होतात यासाठी वारंवार आंदोलने केलेली आहे। या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यासाठी तुम्ही मागणी केली आहे। नेमकं आता तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी कराल? आता आम्हा सर्वांना पंचकृषीला हाच मोठा प्रश्न पडला की आम्ही काय केल्यानंतर प्रशासनाला जागेन। गेल्या 6 महिन्यामध्ये 11 अपघात झालेत आणि 7 निष्पापांचे बळी गेलेले आहेत, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत। आज मी सांगू इच्छितो, मागे आमचे मित्र आदिनाथ काळे पाटील आणि आम्ही पांढरीच्या पुलावर एक अपघात घडला, त्यानंतर आम्ही त्या अपघातासंदर्भात माहिती देण्यासाठी सोने पोलीस स्टेशनला गेलो। तिथं आम्ही सर्व काळे पाटील त्यांचे बंधू आम्ही असताना नंतर पांढरीच्या पुलावर एकाच घंट्यात आम्हाला बातमी कळाली की पुन्हा पांढरीच्या पुलावर अपघात घडला। आणि त्यामध्ये आमचे काळे पाटील यांचे वडील शंकरराव काळे पाटील यांचा हकनाक जीव गेला। त्यामुळे आम्ही आमचे जे पंचकृषी आहे ही अतिशय बॉम्ब जरी असेल किंवा मौत का कुवा किंवा आज स्थानिक जे हॉटेल व्यावसायिक असतील किंवा पांढरीच्या पुलावर येण्यासाठी लोक धजावत नाहीत आणि तीव्र 2.5 किलोमीटरचा इथं उतार असल्या कारणानंतर। तर माझ्यासोबत आणखी देखील खोसपुरीचे माजी सरपंच आहे बाबा शेख। नेमकं आपण वारंवार आंदोलन करून देखील उपाययोजना झालेल्या नाहीत, काय सांगाल? खऱ्या अर्थानं मला तर बाईट देणंसुद्धा चुकीचं वाटायला लागलेलं आहे। याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेस अपघात झाल्याच्या नंतर वेळोवेळी आम्ही प्रशासनाला याबाबतची माहिती दिलेली आहे, परंतु अकार्यक्षम असं प्रशासन असल्या कारणास्तव आता इथून पुढं त्यांना माहिती द्यावा की नाही द्यावा असा प्रश्न आम्हाला उपस्थित झालेला आहे। आम्ही एक 2-4 दिवसाच्या सुट्टीच्या पिरियडच्या नंतर बुधवारी आमचे या पांढरीच्या पुलासाच्या परिसरातले 4-5 गावच्या ग्रामपंचायतीचे सगळे ठराव घेऊन माननीय कलेक्टर साहेब यांना देणार आहेत। आणि त्याच्यानंतरही जर त्यांनी असा काही योग्य पद्धतीने जर काही घेतला नाही मार्ग, तर आम्ही निश्चित स्वरूपात छत्रपती संभाजीनगर ते नगर यामध्ये पांढरी पूल या ठिकाणी या अपघातामध्ये ज्या हार्डवेअरमध्ये जे कंटेनर घुसला आहे त्या हार्डवेअरचे मालक माझ्यासोबत आहेत। नेमकं आपण काय सांगाल की वारंवार हे अपघात होतात? साहेब, माग 6 महिन्यापूर्वीसुद्धा एक असाच लक्झरी घुसली होती, त्यावेळेस मी पुढच्या सेटचं नुकसान झालं होतं। परत आजसुद्धा डायरेक्ट दुकान 20 फूट तोडलं आहे। आणखी या रोडवरती किती बळी घेणार असा सवाल या ठिकाणी वांजोळी असेल, खोसपुरी असतील आणि व्यावसायिक यांनी केलेला आहे। NTVसाठी नेवासा प्रतिनिधी सोपान भगत। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।